शिलांगमध्ये बेपत्ता झालेल्या हनीमून कपलपैकी पती राजा रघुवंशी यांच्या हत्येचं गूढ उलगडण्यास सुरुवात झाली आहे. मेघालय पोलिसांनी या हत्येसाठी वापरलेलं धारदार शस्त्र आणि राजाचा मोबाईल फोन जप्त केला आहे. राजाची पत्नी सोनम अजूनही बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे. हत्येचं कारण आणि पोलिसांचा तपास. या हत्येमागे कॉफीच्या गुणवत्तेवरून झालेला वाद असावा असा प्राथमिक अंदाज आहे. कुटुंबाला राजा आणि सोनमचा स्थानिक कॉफी कॅफे विक्रेत्यांशी वाद झाल्याचा संशय आहे. जिल्हा पोलीस प्रमुख विवेक सायम यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला एक नवीन धारदार शस्त्र सापडले आहे आणि ते हत्येच्या उद्देशाने वापरले गेले असण्याची शक्यता आहे. हे हत्येचं प्रकरण असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हत्येमागील हेतू आणि पुढील तपास. राजाच्या हत्येमागील हेतू अजूनही अस्पष्ट आहे. ही हत्या दरोड्यातून झाली आहे की कोणी सूड उगवला आहे किंवा आरोपी आणि पीडितांमधील वैयक्तिक वाद आहे याचा तपास पोलीस करत आहेत. राजाचा मृत्यू दरीत फेकण्यापूर्वी झाला की नंतर हे निश्चित करण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील तपास केला जाईल. सोनमचा शोध सुरू. दरम्यान राजाची पत्नी सोनमसाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. राजाचा मृतदेह जिथे सापडला त्यापासून 1 ते 2 किलोमीटरच्या परिसरात शोध मोहीम वाढवण्याची पोलिसांची योजना आहे.